ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास काल मेडिकल काउन्सिलच्या सुनावणीला गैरहजर होते। डॉक्टर घैसास ईमेलवरून त्यांची बाजू मांडणार आहे, तर डॉक्टर घैसास यांच्यासह दीनानाथ रुग्णालयातील 4 जणांची सनद रद्द करावी अशी मागणी आता भिसे कुटुंबियांनी केली आहे। दीनानाथ रुग्णालयाच्या अहवालामध्ये ईश्वरी भिसे यांची खासगी माहिती प्रसारित केल्यानं कुटुंबियानं तक्रार केलेली होती। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले जात आहेत। त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। अमोल, शुभम, काल मेडिकल काउन्सिलच्या समोर या संपूर्ण ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणाची एक सुनावणी झालेली होती। भिसे कुटुंबियांनी डॉक्टर सुश्रुत घैसास आणि दीनानाथ रुग्णालयातले इतर जे 4 डॉक्टर आहेत त्यांच्या विरोधामध्ये राज्य महिला आयोगाकडे तक्रार केलेली होती आणि राज्य महिला आयोगाने महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला याबाबतची सुनावणी घेण्याचे निर्देश दिलेले होते। त्यानुसार ही सुनावणी काल पार पडली। या सुनावणीला पूर्णपणे भिसे कुटुंबीय सहभागी होते, मात्र डॉक्टर सुश्रुत घैसास हे मात्र गैरहजर असल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर आता घैसास यांच्याकडून ईमेलवरून या संपूर्ण सुनावणीमध्ये सहभागी ते होणार आहेत असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। ईमेलच्या माध्यमातून ते त्यांची बाजू मांडतील। प्रत्यक्ष ते मुंबईमध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या समोर हजर राहणार नाहीयेत। दुसरीकडे पुण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळे पुणे पोलीस सुद्धा त्यांना आज नोटीस बजावण्याची शक्यता आहे। पुढची चौकशी त्यांची पोलिसांना करायची आहे आणि त्यामुळेच मुंबईला न जाता पुण्यातूनच ते ईमेलवरून त्यांची बाजू हे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर मांडतील आणि त्यांचं जे म्हणणं आहे ते पुढे सादर करतील। अगदी अमोल, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।